महापुराच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला झोडपलं। सोलापुरात देखील पावसाचा कहर। सोलापूरमध्ये पुराच्या फटक्यामुळे लोकांना पुन्हा पुनर्वसन कॅम्पमध्ये आणण्याची वेळ। असहाय्य पूरग्रस्तांचं दुःख अनावर, तर अनेक घरात पाणी शिरल्यानं धान्याचीही नासाडी। सोलापूरच्या उंदर गावात पाहणीसाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिकांचा रोष। केवळ फोटो सेशनसाठी आलात का असा सवाल। रोष पाहता सदाभाऊ खोत यांनी घेतला काढता पाय। कोरोनाचे उणे काढायचे असतील तर मी चर्चा करायला तयार। उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान। अंगलट आल्यावर फडणवीस फाटे फोडतात, ठाकरेंची टीका। दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या साताऱ्याच्या माण तालुक्यात मुसळधार पाऊस। म्हसवड इथल्या माणगंगा नदीने पुराची पातळी ओलांडली। बाजारपेठेत पाणी। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या कारवर हल्ला। अहिल्यानगर जवळील आरणगाव परिसरात अज्ञात आणि काठ्यांनी हल्ला केल्याची माहिती। नांदूरला ओबीसी एल्गार सभेसाठी जात असतानाची घटना। मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोनवरील चर्चेनंतर धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे उपोषण सोडणार। कायदेशीर अडचणींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू। फडणवीसांकडून स्पष्ट। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्ताने नागपुरात कार्यक्रम। तब्बल 9,000पेक्षा जास्त स्वयंसेवकांचं पथसंचलन। डॉक्टर हेडगेवारांच्या आठवणींना उजाळा। मुंबईत कबूतरखान्यांचा वाद पुन्हा भडकण्याची शक्यता। कोर्टाच्या निर्देशानुसार लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर कबूतरखाने सुरू करण्याची तयारी। 25 पैकी 12 वॉर्डांचा सकारात्मक अहवाल। पाणी टंचाई असलेला मराठवाडा पाण्याखाली कसा गेला? पर्यावरणाचं गणित नेमकं कुठे बिघडलं? पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळकर गावकरांसोबत माझा कट्टा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।